नमस्कार, मी गणेश कामकर। आज मी तुम्हाला आमच्या वृंदावन प्रोजेक्टमध्ये जे टाकी फिट करण्यासाठी 2000 लिटरची टाकी पाण्याची फिट करण्यासाठी जे फ्रेमिंग करणार त्या संदर्भात माहिती सांगणार आहे। असं सी चॅनलने आय चॅनल आणि मोठे आय चॅनल आणून आम्ही प्रॉपर कटिंग करून नंतर माझ्या बिल्डरने संपूर्ण ना प्रॉपर फ्रेमिंग तयार करून पूर्ण आतमध्ये असं सपोर्ट्स टाकून असं रेडी केलेलं आहे। पूर्ण फ्रेमिंग आमची रेडी झाली आणि रेडिंग झाल्यावरती मग ह्यांना पेंटरला आम्ही बोलवलं कंपनीतला। त्या पेंटरला थोडंसं सुट्टी असल्यामुळे त्यांनी वेळ काढला नाही, त्याला जमलं नाही। मग 22 वर्षानंतर माझ्या पप्पांनी सांगितल्याप्रमाणे काम कधी अडता कामा नये म्हणून तो हातात स्वतः घन घेतला आणि ह्याला संपूर्ण कलर ह्याला या पेंटिंग करून घेतलं या फ्रेमला। हे कळल्यावरती माझे कोकण प्रॉपर्टीचे इतर टीम मला हे कळले की सर ह्यांना जाऊन स्वतःच कलर मारतात, तर ते इथे मदतीला आले आणि त्यांनी हे फ्रेम्स ह्यांना उचलून म्हणजे माझे ड्रायव्हर असून दे किंवा माझ्या कन्स्ट्रक्शनच्या साईडवरती काम करणारे लोक असून दे, ते सगळेजण आले आणि ह्यांना ही टेम्पोमध्ये इथे आम्ही ही फ्रेम भरून घेतलं। ती फ्रेम भरून झाल्यावरती साईटवरती आलो। साईटवरती आल्यावरती अशा फ्रेमिंगवरती टॉपला जाऊन मुलांनी ऑलरेडी ठेवलं होतं। नंतर आम्ही ऑगरनी खड्डे मारण्यासाठी खूप प्रयत्न केला। ऑगर चालू होईना आधी सुरुवातीला, नंतर कसाबसा ऑगर चालू झाला। नंतर आम्ही ह्यांना अशा फ्रेमिंग पूर्ण ह्यांना ड्रिल करून घेतलं। जिथे फ्रेमचे ह्यांना पाया आहेत तिथे संपूर्ण असे चांगल्या ऑगरने ड्रिल केलं। एका साईडला मोठे पाय ठेवलेत आणि एका साईडला छोटे पाय ठेवलेत, म्हणजे जर असं स्लाइटली असं उतार आहे त्या प्लॉटला, त्या हिशोबाने आम्ही हे संपूर्ण ना इथे ऑगरने प्रॉपर ड्रिलिंग करून घेतलं। म्हणून असं वाटलं की थोडं आपण इन्स्ट्रक्शन देऊया की बॅक साईडला हाफ खड्डा मारता येईल आपल्याला। हाफ खड्डा बॅक साईडला मारून घेतला। हे मारून घेतल्यानंतर मग कॉन्क्रीटचं असं मिक्सिंग करून घेतलं, पूर्ण संपूर्ण कॉन्क्रीट मिक्स करून प्रॉपर घेतलं। त्यानंतर असे सगळे खड्डे कंप्लीट करून घेतल्यावरती मग आला हे जी फ्रेम आम्ही केली होती, ही फ्रेम ना त्याचं इन्स्टॉलेशन करण्यासाठी आम्ही त्या प्रॉपर खड्ड्याचं मार्किंग घेतलं असल्यामुळे बरोबर ह्यानं फ्रेम त्या ज्या खड्ड्यांमध्ये इथे बसली। आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपर्ट टीम हॅवी काम पण खूप इझिली करते। नेहमी तुम्ही आमच्या व्हिडिओजमध्ये बघता, आम्ही खूप मेहनतीने या सगळ्या गोष्टी काम करत असतो प्रॉपर। त्यानंतर आम्ही हे जे लेवल बघून त्याच्या लेवलवरती असायला लागतं की त्याचा टाकी क्रॅक होण्याचा किंवा टाकी फुटण्याचा चान्स असतो किंवा टाकी स्लिप होऊन खालती पडण्याचा पण चान्स असतो। पण लेवलवरती प्रॉपर ठेवला। त्यानंतर आतमध्ये कॉन्क्रीट फिल करायला सुरुवात केली। कॉन्क्रीट फिल करताना पण काही इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात की दगड भरा किंवा प्रॉपर ह्यांना खचून घ्या आतमध्ये। त्या पद्धतीने आम्ही पूर्ण खचून घेतलेलं आहे आणि असं लेवलमध्ये पूर्ण हे कॉन्क्रीट इथे असे फिल करून घेतलं आहे। आता यावरती आम्ही पुन्हा ह्यांना टाकीवरती म्हणजे कडाप्पे आपण वरती इथे ठेवणार आहोत, म्हणजे जेणेकरून पूर्ण लेवल राहील आणि टाकीचं जेव्हा पाण्याचं लोड येईल तेव्हा ह्यांना अशा अँगलवरती ठेवल्यामुळे टाकी फुटू शकतं, म्हणून ह्याच्यावरती पुन्हा आम्ही कडाप्पे इथे ठेवणार आहोत। हे संपूर्ण प्रॉपर लेवल सगळं झाल्यावरती माझ्या टीमने सगळे जे कडाप्पे लागणार होते सगळे वरती आणले। हे व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि भरपूर लोकांना शेअर करा। धन्यवाद।